जय हो चिल्ड्रन। हिंदी कक्षा में आप सबको स्वागत है। तो हम लास्ट कक्षा से पढ़ रहे आपके नव्या हिंदी पद्य पुस्तक में दिए गए तीसरा पाठ आलसी किसान। आलसी किसान कहानी को पंचतंत्र से लिया गया है। तो हमने देखा कि अब तक कहानी में एक किसान थे और वो बहुत ही आलसी थे। आलसी यानी काम न करने वाला। तो उनके पत्नी कितने बार समझाने के बाद भी वो कुछ भी काम नहीं करते थे। तो एक दिन उनके घर महर्षि का आगमन हुआ। तो किसान और उनकी पत्नी ने दोनों मिलकर उनकी खूब सेवा की। तो सेवा से प्रसन्न होकर महर्षि किसान को कहते हैं कि आप कुछ भी मांग लीजिए, मैं बहुत खुश हूँ आपकी सेवा से। तो किसान कहते हैं मेरे सब काम करने के लिए मुझे एक आदमी चाहिए। तो महर्षि कहते हैं हम आदमी तो दे नहीं सकते, लेकिन एक ब्रह्मा राक्षस को जरूर दे सकते हैं। तो ये बात सुनकर राक्षस ने यानी किसान ने कहा तो अच्छी बात है, मुझे ब्रह्म राक्षस को ही दीजिए। तो लेकिन महर्षि ने उनको एक चेतावनी देते हैं। चेतावनी यानी क्या है? ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಇದಕ್ಕೆ ಎಚ್ಚರಿಕೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। तो चेतावनी क्या देते हैं? वो कहते हैं कि तुम्हें हम जो दे रहे हैं ब्रह्मा राक्षस, वो उनको काम करने की आदत है। तो आपके पास उतना काम होना चाहिए जितना हमेशा राक्षस को आप बता सके, नहीं तो वो आपकी जान भी ले सकते हैं। लेकिन किसान इस बात सुनकर कहते हैं कि ऐसा नहीं होगा महात्मन, जो भी कार्य हम देने के लिए उसे तैयार है, हमारे पास बहुत काम है। तो ऐसे किसान की बात सुनकर महर्षि तथास्तु कहते हैं और वहाँ पे एक राक्षस प्रकट होता है। तो उसे देखकर किसान खुशी से नाचना शुरू करता है। तो महात्मा ने कहता है अब संभालो वत्स, मैं चल रहा हूँ। तो किसान अभी ठीक से कुछ भी नहीं हो पाया था, तब तक राक्षस ने चीख पड़ा मालिक काम बताओ। तो किसान ने कहा जाओ, जाकर मेरे सारे बगीचे में अच्छी तरह सिंचाई करके आना। तो ये बात कहते ही राक्षस वहाँ से चला जाता है। तो किसान ने अपनी पत्नी को शरबत बनाने के लिए कहता है। तो जैसे आप चित्र में देख रहे हो, तो पत्नी शरबत बनाकर लेकर आते हैं। तो किसान अभी गिलास को हाथ में पकड़ रहा है, उसी वक्त फिर से किसान के सामने यानी राक्षस प्रकट होते हैं। तो वो फिर से चिल्लाते हैं काम बताओ मालिक, बाकी सिंचाई हो गई है। तो किसान सोचने लगता है कि क्या बोले। तब राक्षस फिर से चिल्लाता है मालिक जल्दी काम बताओ, नहीं तो मैं आपको मार कर खा जाऊंगा। किसान थर थर कांपने लगना शुरू किया यानी डरना शुरू किया। तो उसने राक्षस को दूसरा काम बताता है। कौन सा काम? अपने खेतों को जोतने के लिए भेजता है। तो किसान की पत्नी उसके लिए ठंडा पानी लेकर आती है, क्योंकि ये राक्षस चुटके में से सारे काम खत्म करके आते थे, फिर से काम के बारे में पूछते थे, नहीं तो गुस्सा करते थे। इसके वजह से किसान बहुत ही परेशान होने लगे। तो इनकी स्थिति देखकर किसान की पत्नी उनके लिए ठंडा पानी लेकर आई। किसान एक ही सांस में सारा पानी को पी गया और एक गिलास पानी और मांगा। तो किसान की पत्नी दूसरा गिलास पानी लाई। किसान ने जो ही पानी का गिलास मुंह तक लगाया, फिर वही आवाज मालिक काम बताओ। तो किसान के हाथ से गिलास नीचे गिर पड़ा। तो बच्चों आज की कक्षा में इसके आगे की कहानी क्या है हम अध्ययन करेंगे। तो थर थर कांपते हुए किसान ने कहा मेरे गोदाम में बीज रखे हुए हैं। तो क्या कहते हैं? मेरे गोदाम में बीज रखे हुए हैं, उन्हें ले जाकर खेतों में बो दो। तो देखिए वो कहते हैं मेरे गोदाम में क्या रखे हुए हैं? बीज। तो उनको लेकर आपको क्या करना पड़ेगा? खेत में जाकर उसे बो देना और उसको पानी भी दे देना। तो राक्षस चला गया।
किसान की हालत खराब हो गया। क्यों खराब हो गया किसान की हालत? क्योंकि उन्हें सोचना है, क्योंकि क्षण में ही राक्षस सारे काम खत्म करके आएंगे, उनको दूसरे काम बताना पड़ेगा। तो दूसरे काम नहीं बताया तो क्या होता था? वेरी गुड, दूसरे काम ने वो नहीं बताया तो राक्षस उन किसान को मार लेता था। इसलिए उनकी जो हालत है, किसान की हालत अब बहुत ही ಖರಾಬ್ है। ಅಂದರೆ ಮಕ್ಕಳೇ, ಇವತ್ತಿನ ಕ್ಲಾಸಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಏನಾಗುತ್ತಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಎರಡನೇ ಕೆಲಸ ಅವನು ಹೇಳಿರ್ತಾನೆ, ಕೇತದಲ್ಲಿ ಅಂದರೆ ಹೊಲದಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡಬೇಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಹೊಲ ಎಲ್ಲ ಕ್ಲೀನ್ ಮಾಡಿ ಬರಬೇಕು, ಅಂದರೆ ನಾವು ಬೀಜ ಬಿತ್ತಲಿಕ್ಕೆ ರೆಡಿ ಮಾಡಿ ಬರಬೇಕು ಹೊಲನ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ತೋ ಹೀಗೆ ಹೇಳಿದ ತಕ್ಷಣ ರಾಕ್ಷಸ ಹೋಗ್ಬಿಡ್ತಾನೆ. ಆವಾಗ ಕಿಸಾನ್ ಹೆಂಡತಿ ಅಂದರೆ ರೈತನ ಹೆಂಡತಿ ಏನು ಮಾಡ್ತಾಳೆ? ತಂಪಾದ ನೀರನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬರ್ತಾಳೆ. ಕಿಸಾನ್ ಮೊದಲೇ ಏನರಲ್ಲಿದ್ದಪ್ಪ, ತುಂಬಾ ದುಃಖದಲ್ಲಿದ್ದ, ಟೆನ್ಷನ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದ. ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ರಾಕ್ಷಸ್ ಮತ್ತೆ ವಾಪಸ್ ಬಂದ ಅಂದರೆ ಅವ್ನು ಮತ್ತೆ ಕೆಲಸ ಹೇಳ್ಬೇಕು, ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ಅವನನ್ನು ಕೊಂದ್ಬಿಡ್ತಾನೆ. ತೋ ಇದ್ರ ಸಲುವಾಗಿ ರೈತ ಏನಿದ್ದ ಗಾಬರಿಯಿಂದ ಪತ್ನಿ ತಂದ ನೀರನ್ನು ಒಂದೇ ಉಸಿರಿನಲ್ಲಿ ಕುಡಿದ್ಬಿಡ್ತಾನೆ. ಆಮೇಲೆ ಮತ್ತೆ ಒಂದು ಗ್ಲಾಸ್ ನೀರು ತರಲಿಕ್ಕೆ ಹೆಂಡತಿಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ, ಯಾಕಂದ್ರೆ ಅವ್ನು ಬಹು ಟೆನ್ಷನ್ದಾಗ ಇರ್ತಾನೆ. ಆವಾಗ ಕಿಸಾನ್ನ ಹೆಂಡತಿ ಏನಿದ್ಲಲ್ಲ ಇನ್ನೂ ನೀರು ತೊಗೊಂಡು ಬರ್ತಾಳೆ ಮತ್ತೊಂದು ಸಲ. ಇನ್ನೂ ಗ್ಲಾಸ್ ಅವನು ಹಿಡ್ದೇ ಇಲ್ಲ ಕೈಯಲ್ಲಿ. ಆವಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ? ಮತ್ತೆ ರಾಕ್ಷಸ್ ಬರ್ತಾನೆ. ಕೆಲಸ ಹೇಳಿ ಮಾಲೀಕ್ ನನಗೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಇದನ್ನು ಕೇಳ್ಕೊಂಡ ಕಿಸಾನ್ನ ಅಂದರೆ ರೈತನ ಕೈ ನಡಗ್ಲಿಕ್ಕೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ತದೆ. ಆ ನಡಗದಿಂದ ಗಿಲಾಸ್ ಏನಾಗ್ತೈತಿ? ಕೆಳಗೆ ಬಿದ್ದುಬಿಡ್ತದೆ. ಅವನು ತುಂಬಾ ನಡಗಲಿಕ್ಕೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ತಾನೆ. ಮತ್ತೊಂದು ಕೆಲಸ ಹೇಳ್ತಾನೆ. ಯಾವುದು? ಇದು ಮೂರನೇ ಕೆಲಸ. ಯಾವ ಕೆಲಸ ಅಂತಂದ್ರೆ, ನನ್ನ ಗೋದಾಮದಲ್ಲಿ ಹೋಗಿ ನೀ ಏನು ಮಾಡು, ಅಲ್ಲಿ ಬೀಜ ಇಟ್ಟಿದ್ದೀನಿ ನನ್ನ ಗೋದಾಮ್ ಒಳಗೆ, ಅದನ್ನು ತೊಗೊಂಡು ಬಾ, ಅದನ್ನು ಹೊಲಕ್ಕೆ ತೊಗೊಂಡು ಹೋಗಿ ಬೀಜ ಬಿತ್ತನೆ ಮಾಡು ಅಂತ. ಹಾಗೆ ನೀರ ಕೂಡ ಸಿಂಪಡಿಸು, ನೀರು ಕೂಡ ಹಾಯಿಸು ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಹೇಳಿದ್ರೋಗ ರಾಕ್ಷಸ ಅಲ್ಲಿಂದ ಹೋಗ್ಬಿಡ್ತಾನೆ. ಮತ್ತು ರೈತನ ಸ್ಥಿತಿ ಏನಾಗ್ಬಿಡ್ತದ? ಮತ್ತೂ ಖರಾಬಾಗಿಬಿಡ್ತದ. ಅಂದ್ರೆ ಅವ ಮತ್ತೂ ಅಂಜಲಿಕ್ಕೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ತಾನೆ. ಯಾಕೆ ರೈತ ಅನಿಸ್ತಿರ್ತಾನೆ? ಯಾಕಂದ್ರೆ ಒಂದೇ ಒಂದು ಕ್ಷಣದಾಗ ರಾಕ್ಷಸ ಆ ಕೆಲಸ ಮುಗಿಸ್ಕೊಂಡು ಮತ್ತೆ ವಾಪಸ್ ಬರ್ತಾನೆ. ಮತ್ತೆ ಅವನಿಗೆ ಕೆಲಸ ಹೇಳಬೇಕು. ಅವನಿಗೆ ಕೆಲಸ ಹೇಳಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಏನಾಗುತ್ತೆ? ವೆರಿ ಗುಡ್, ಅವನಿಗೆ ಕೆಲಸ ಹೇಳಿಲ್ಲ ಅಂತಂದರೆ ರೈತನ ರಾಕ್ಷಸ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ? ಪ್ರಾಣ ತೆಗೆದುಬಿಡ್ತಾನೆ. ರೈತನ ಪ್ರಾಣನ ತೆಗೆದುಬಿಡ್ತಾನೆ. ಇದರಿಂದ ರೈತ ತುಂಬಾ ಟೆನ್ಷನಲ್ಲಿದ್ದಾನೆ. ಮತ್ತೆ ಯೋಚನೆ ಮಾಡಬೇಕಲ್ಲ, ಬೇರೆ ಕೆಲಸ ಹೇಳಬೇಕು. तो आगे क्या हुआ देखिए बच्चों। तो किसान की हालत बहुत ही खराब हो चुकी थी। वह वही धम से जमीन पर बैठ गया, अपना सिर पकड़ लिया। तो देखिए बहुत ही टेंशन में था ना किसान, तो और भी खराब हो चुका था उनका हालत, ये सोच के कि राक्षस को और कौन सा काम बताएंगे, क्योंकि सारे काम तो खत्म होने के लिए आए हैं, दूसरा काम तो उनके लिए ढूंढना ही पड़ेगा, नहीं तो उनके जान चले जाएंगे। तो वो फिर से बहुत ही टेंशन में आ जाते हैं और दम से जमीन पर बैठ जाते हैं। यानी बहुत ही टेंशन से क्या करें ऐसे सोच के जमीन पर बैठना। जमीन यानी क्या है? धरती। धरती पर बैठ जाता है और ऐसे अपने सिर को पकड़ लेता है। पूर्ण टेंशन में रह जाता है वो किसान की। तो देखिए ये सब किसान की पत्नी देख रही थी। तो वो अपने पति की हालत देखते हुए कहा, मैंने तो आपसे पहले ही कहा था अपना काम खुद करो, है ना बच्चों? वो पहले से ही उनको समझाते थे, काम किया कीजिए, ऐसे आराम मत कीजिए, आलसी मत बनिए, लेकिन उसके बाद वो नहीं माने थे। तो इसलिए पत्नी बोल रही है, तुम्हें तो मैं पहले ही कहा था, जो भी अपना काम है आप खुद करो, आलसी मत बनो। देखिए आलसी मत बनो, ऐसे कितने बार समझाए थे उनकी पत्नी ने, लेकिन वो नहीं माने थे। तो आगे क्या हुआ देखिए, मैंने तो आपसे पहले ही कहा था कि अपना काम खुद करो, आलसी मत बनो। अब इस राक्षस से किसी तरह पीछा तो छोड़ना ही होगा। देखिए राक्षस से कैसे भी करके पीछा छुड़ाना है, नहीं तो राक्षस क्या करेगा?
किसान की जान लेगा। पर कैसे कैसे छुटकारा पाना है राक्षस से, क्योंकि वो वरदान में मिला है, तो वापस तो ऐसे ही भेज नहीं सकते क्योंकि महर्षि ने वरदान में उन्हें दिए हैं। तो क्या करेंगे, कैसे करेंगे, इसकी सोच में वो पड़ गए। तो मैंने तो बहुत ही गलत वरदान मांगा। तो देखिए कहना शुरू करता है कौन, किसान अपनी पत्नी से कहता है मैंने जो बहुत गलत वर मांगा। तो देखिए वो क्या कहता है, मैंने जो वर मांगा था महर्षि से, किससे वर मांगे थे वो, जो घर में आए हुए महर्षि से। तो वो कह रहा है अभी मैं बहुत ही गलत वरदान मांगा। किसान यह कहकर रोने लगा। देखिए उसको अब समझ में आ रहा है उसने जो गलती किए है। तो जो भी मैं वरदान मांगा महर्षि से वो बहुत ही गलत है, क्योंकि अपना काम आपको खुद करना चाहिए, नहीं तो ऐसे मुसीबत आते हैं। देखिए तो ये कहकर किसान रोने लगा। तो पहले आप खाना खा लीजिए। तो तब उनके पत्नी उन्हें समझाती है। क्या कहती है वो, पहले आप क्या करो, खाना खाओ, पहले आप खाना खाइए, खाना खाने के बाद फिर हम कुछ सोचेंगे। किसान की पत्नी ने ऐसे किसको कहते हैं, किसान से, यानी अपनी पति से कहते हैं आप पहले समाधान से शांति से खाना खा लीजिए, फिर हम सोचेंगे कैसे छुटकारा पाना है राक्षस से। ऐसे फिर से वो अपने पति के साथ देते हैं, उनको समझाते हैं आप उतना टेंशन मत कीजिए, हम कुछ ना कुछ राह देखेंगे और कैसे भी करके उस राक्षसों से, यानी उस मायावी राक्षस से हम छुटकारा पाएंगे। तो ऐसी बात सुनकर थोड़ा सा शांति से किसान बैठ जाता है और खाना खा लेता है। तो ಅಂದರೆ ಏನು ಮಾಡ್ತಾನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ರೈತ ಮತ್ತೆ ಯೋಚನೆ ಮಾಡಿ ಮೂರನೇ ಕೆಲಸ ಹೇಳ್ತಾನೆ. ಯಾವ ಕೆಲಸ ಹೇಳ್ತಾನೋ, ಅವ್ರ ಗೋದಾಮದಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಅಲ್ಲಿ ಬೀಜ ಇದೆ ಅದನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗಿ ಹೊಲಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಅದನ್ನು ಬಿತ್ತಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಅದೇ ರೀತಿ ಬಿತ್ತೋದಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ನೀರು ಭೀ ಹಾಯಿಸಿ ಬಾ ಅದರಲ್ಲಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ನೀರು ಹಾಕಿ ಬಾ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ರಾಕ್ಷಸ ಅಲ್ಲಿಂದ ಹೋಗ್ಬಿಡ್ತಾನೆ. ಮತ್ತೆ ರೈತಂದು ಮತ್ತೆ ಹಾಲತ್ತಂದ್ರೆ ಅವನ ಆರೋಗ್ಯ ಮತ್ತಷ್ಟು ಖರಾಬಾಗಿಬಿಡ್ತದೆ. ಮತ್ತಷ್ಟು ಟೆನ್ಷನ್ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತಾನೆ. ಅವನು ಏನು ಮಾಡೋದಪ್ಪ, ಮತ್ತೆ ವಾಪಸ್ ರಾಕ್ಷಸ ಬರ್ತಾನೆ, ಕೆಲಸ ಹೇಳು ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ನಾ ಯಾವ ಕೆಲಸ ಅಂತ ಹೇಳಿ, ಎಲ್ಲ ಕೆಲಸ ಮುಗೀತಾ ಬಂತು ಅಂತ ಟೆನ್ಷನ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಕುಂತ್ಬಿಟ್ಟಿರ್ತಾನೆ. ಅದು ಟೆನ್ಷನ್ದೊಳಗೆ ಏನು ಮಾಡ್ತಾನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅವ ಜೋರಾಗಿ ಭೂಮಿ ಮೇಲೆ ಅಂದರೆ ಕೆಳಗೆ ಕುಳಿತು ಬಿಡ್ತಾನೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಭಾಳ ಟೆನ್ಷನ್ ಆಗಿಬಿಟ್ಟಿರ್ತದೆ ಅವಂಗೆ. ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಅವಂಗೆ ಪ್ರಾಣನ ಹೋಗ್ಬಿಡ್ತದ. ಕೆಲಸ ಹೇಳಿಲ್ಲ ಅಂದರೆ ರಾಕ್ಷಸ ಅವ್ನ ಪ್ರಾಣ ತೆಗೆದುಬಿಡ್ತಾನು. ಹೀಗಾಗಿ ತುಂಬಾ ಟೆನ್ಷನ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಕುಂತ್ಬಿಡ್ತಾನೆ. ಆವಾಗ ಮತ್ತು ವಿಚಾರ ಮಾಡ್ಕೊಂಡು ತನ್ನ ತಲೆಯನ್ನು ಹಿಡ್ಕೊಂಡು ಕುಂತ್ಬಿಟ್ಟಿರ್ತಾನೆ. ಕುಳಿತುಕೊಂಡಾಗ ಈ ಒಂದು ರೈತನ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನೋಡಿ ಕಿಸಾನ್ ಹೆಂಡತಿ ಏನು ಹೇಳ್ತಾಳಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ನಾನು ನಿಮಗೆ ಮೊದಲೇ ಹೇಳಿದ್ದೆ, ನಿಮ್ಮ ಕೆಲಸನ ನೀವೇ ಮಾಡಿ, ಈ ರೀತಿ ಸೋಮಾರಿ ಆಗಬೇಡಿ. ಆಲಸಿ ಅಂದರೆ ಏನೋ ಸೋಮಾರಿ, ಕೆಲಸ ಮಾಡದೆ ಹಾಗೆ ಆರಾಮ್ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳೋದು. ಅದಕ್ಕೆ ಅವಳು ಹೇಳ್ತಾಳೆ, ನಾನು ನಿಮಗೆ ಮೊದಲೇ ಹೇಳಿದ್ದೆ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ. ಏನಂತ ಅಂತಂದ್ರೆ ಯಾವಾಗೂ ನಮ್ಮ ಕೆಲಸ ನಾವೇ ಮಾಡಿಕೊಳ್ಬೇಕು, ಇಲ್ದಿದ್ರೆ ಈ ರೀತಿ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದುಬಿಡುತ್ತೆ ಅಂತ. ಆದರೆ ನೀವು ನನ್ನ ಮಾತು ಕೇಳಿಲ್ಲ. ಆವಾಗ ರಾಕ್ಷಸಕ ಈ ರೀತಿ ಮಾಡೋದು ನೋಡಿ ಹೇಗಾದರೂ ಮಾಡಿ ನಾವು ರಾಕ್ಷಸನಿಂದ ತಪ್ಪಿಸಿಕೊಳ್ಳೇಬೇಕು ಅಂತ ರೈತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಆದರೆ ಹೇಗೆ ನಾವು ರಾಕ್ಷಸನ್ನು ದೂರ ಮಾಡೋದು, ರಾಕ್ಷಸನಿಂದ ಬಿಡುಗಡೆ ನಾವು ಹೇಗೆ ಹೊಂದಬೇಕು ಅಂತ ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಾ ಕೊಳೆತು ಬಿಡ್ತಾನೆ. ಆವಾಗ ಪತ್ನಿ ಏನು ಹೇಳ್ತಾಳೆ ಅಂದರೆ, ರೈತನ ಹೆಂಡತಿ ಹೇಳ್ತಾಳ ಅಂದರೆ ಅವ್ನು ಪಶ್ಚಾತ್ತಾಪ ಪಡ್ತಿದ್ದಾನೆ. ಇವಾಗ ರೈತ ಅವ್ನು ಹೇಳ್ತಾನೆ, ನಾನು ಏನೋ ಒಂದು ವರದಾನ ತಗೊಂಡಲ್ಲ ಮಹರ್ಷಿಯಿಂದ, ಆ ವರದಾನ ತುಂಬಾ ತಪ್ಪಾಗಿದೆ, ನನಗೀಗ ಅರ್ಥ ಆಗೈತಿ, ನಮ್ಮ ಕೆಲಸ ನಾವೇ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು ಅಂತ. ಆವಾಗ ಇದನ್ನು ಹೇಳ್ತಾ ರೈತ ಅಳಲಿಕ್ಕೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ತಾನೆ. ಆವಾಗ ಅವನ ಹೆಂಡತಿ ಅವನಿಗೆ ಮತ್ತೆ ಸಮಾಧಾನ ಹೇಳ್ತಾಳೆ, ನೀವು ಮೊದಲು ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬ ಶಾಂತಿಯಿಂದ ಊಟ ಮಾಡಿ, ಆಮೇಲೆ ನಾವು ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ವಿಚಾರ ಮಾಡೋಣ. ಯಾವುದರ ಬಗ್ಗೆ, ರಾಕ್ಷಸನ್ನ ಹೇಗಾದರೂ ರಾಕ್ಷಸನಿಂದ ಬಿಡುಗಡೆ ಹೊಂದಬೇಕು ಅಂತ. ಆವಾಗ ಅವನ ಹೆಂಡತಿ ಸ್ವಲ್ಪ ಅವನಿಗೆ ತಿಳಿಸಿ ಹೇಳಿದಾಗ ಅವನು ಸಮಾಧಾನದಿಂದ ಊಟ ಮಾಡ್ದ. तो बच्चों
आगे की कहानी यानी क्या होता है आलसी किसान का हालत फिर से कैसे होता है, हम अगले कक्षा में पढ़कर जानेंगे। तो मुझे आशा है जहाँ तक हुआ है आपको समझ में आया है। तो आपको ध्यान से लेसन फिर से और एक बार पढ़ना है। ओके, पढ़ने के बाद इसमें आए हुए कम से कम 10 डिफ़िकल्ट वर्ड्स लिखकर होमवर्क में मुझे भेजना है। तो बच्चों, रोज़ मैं जो कहती हूँ पाठ विवरण के बाद शब्द लिखने के लिए, पढ़ने के लिए जो भी मैं बताती हूँ उनको होमवर्क में लिख लेना, और जो हम क्वेश्चन आंसर आपको भेजते हैं उनको फिर हिंदी फेयरबुक में ही लिखना। ओके बच्चों, जय हिंद, टेक केयर।